नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 असे 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर आता महाराष्ट्राचा नुकताच अर्थसंकल्प घोषित करण्यात आला। तर मुख्यमंत्री असतील आदित्य तटकरे असतील तर यांनी अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो वाढीव हप्ता देण्यासंदर्भातला निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु यांच्यामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला नाही। तर काही इतर महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत लाडक्या बहिणींसंदर्भात। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे, कोणकोणते निर्णय झालेले आहेत, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लेख लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला आहे। सन 2025-26 मध्ये या योजनेकरता 50,55,00,00,000 रुपये इतका निधी प्रस्तावित आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती सवलत, मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण व शुल्क परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे। मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण दिलं जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आपण आत्ताच पाहिलेला आहे। त्याचबरोबर पाहू शकता की त्याचबरोबर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे। उमेद मॉल नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम प्रगतीपथावर आहे। बचत गटांना उत्पादनांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचे शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे महिलांना ही महत्त्वाच्या या घोषणा केलेल्या आहेत। तर या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर ही अर्थसंकल्पाची PDF तुम्हाला पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।